आता आपण सोयाबीनमध्ये रासायनिक खतांचा वापर पाहूया. सोयाबीनमध्ये कोणते खतं द्यायचे. बरेच शेतकरी काय करतात, एकच आपला ग्रेड आणला, डीएपी आणले की सगळ्याला डीएपी, दरवर्षी त्या शेतात डीएपीच. कोणी कोणी काय सुपर फॉस्फेट टाकतात, तर सुपर फॉस्फेटच. तसं नाही. आपली जमीन कशी आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये सोयाबीनची वाढ कशी होते या गोष्टींचा विचार करून आपल्याला खत निवडायचं आहे. सगळ्या जमिनीला सारखं खत नाही. तर जमीन आणि सोयाबीनची वाढ याच्यावरून खत निवडायचं आहे. तर सगळ्यात पहिलं भारी जमीन जर असेल तर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाका. एकटं सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तरी चालेल. एकरी 3 ते 4 बॅग पेरणीच्या आधी 8 दिवस 15 दिवस आधी टाकून जमिनीत मिसळून दिलं तरी चालेल. सिंगल सुपर फॉस्फेट फक्त. जिथं वाढ चांगली होते तिथे फक्त सिंगल सुपर फॉस्फेट, यात नत्राचं प्रमाण नाही, फक्त फॉस्फरस असते. कॅल्शियम आणि सल्फर सुद्धा मिळतो. सल्फर सुद्धा वेगळं टाकायची गरज नाही सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर. जर हलकी जमीन असेल तर 20-20-013 किंवा 24-24-08 टाका. यात अर्धी बॅग पोटॅश टाका. हलक्या जमिनीमध्ये नत्राची कमतरता असते, त्यामुळे इथं आपण नत्र थोडंसं जास्त घेतलंय आणि त्यासोबत पोटॅश घेतलाय. तर इथं तुम्हाला इथं सुद्धा 20-20-013 मध्ये 13% सल्फर आहे, 24-24-08 मध्ये 8% सल्फर आहे. त्यामुळे इथं सुद्धा सल्फर वापरण्याची गरज नाही. मात्र मध्यम जमीन जर असेल ज्याच्यामध्ये तुम्ही डीएपी, त्यानंतर 10-26-26, 12-32-16, 14-35-14, 8-21-21, 9-24-24 असं कोणतंही खत वापरू शकता. परत एकदा सांगतो, 10-26-26, 8-21-21, 9-24-24, 12-32-16, 14-35-14 यापैकी कोणतंही खत वापरा. या कोणत्याच खतात सल्फर नाही. त्यामुळं हे खत जर तुम्ही वापरत असले तर एकरी 5 ते 10 किलो दाणेदार सल्फर किंवा 2 किलो सल्फर WDG. सल्फर WDG जे आहे हे बुरशीनाशक सल्फर आहे, ते तुम्ही याच्यासोबत या खतात मिक्स करून वापरू शकता किंवा वापरायला पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही खत वापरा. सल्फरचं सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता रासायनिक खताचा बऱ्याच ठिकाणी तुटवडा आहे. हे वर्ष तुम्हाला जीवाणू खतासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. मी तर असं म्हणेल की मुद्दाम तुम्ही अर्ध्या क्षेत्रात सोयाबीनला खत पेरताना अर्धच पेरा आणि त्यात तुम्ही जीवाणू खत NPK बूस्ट DX आहे आपलं, NPK बूस्ट DX. किंवा खत नाही मिळालं काही चिंता करू नका. अर्धा किलो NPK बूस्ट DX घ्यायचं, रेतीत किंवा मातीत मिक्स करायचं आणि शेतात फेकून द्यायचं. एकरी अर्धा किलो. हे नत्रही मिळून देतं, स्फुरदही मिळून देतं, पालाशही मिळून देतं. जर शक्य झालं तर अर्ध रासायनिक खत, अर्ध NPK बूस्ट घ्या सगळ्या पिकांसाठी. पेरणीसोबत तुम्ही पेरणीच्या आधी किंवा पेरणी झाल्यानंतरही रेतीत किंवा मातीत मिसळून एका एकरात फेकून द्या. अर्धा किलो फक्त NPK बूस्ट DX. पेरणी झाल्यानंतर 2 दिवसानं 3 दिवसानं जरी केलं तरी चालेल. जर खत नाही मिळालं तर चिंता करू नका, जीवाणू खताचा वापर आपण करू शकतो. सोयाबीनला तुम्ही फेकून द्या, मक्याला तुम्ही फेकून द्या, कापसाला ड्रेंचिंग करू शकता, तुरीला ड्रेंचिंग करू शकता. रासायनिक खतावर हा खूप चांगला जैविक खताचा पर्याय आहे. त्यामुळं तुम्ही यावर्षी नक्कीच, मी म्हणेल किंवा नाही जास्त ते एका एकराला तरी करून पहा, त्याचे अनुभव घ्या आणि चांगलं वाटणारच तुम्हाला 100% मला खात्री आहे. NPK बूस्ट DX ची जीवाणू खतं किंवा जीवाणू खतं कोणतंही आपलं आहे NPK बूस्ट DX नावानं, त्याला कॉन्सोर्शिया म्हणतात, NPK कॉन्सोर्शिया. तो जर तुम्ही वापरला चांगल्या गुणवत्तेचा पहा फक्त, तर तुम्हाला निश्चितच रासायनिक खताची गरज तुमची कमी किंवा शून्य होऊ शकते. त्यामुळं ज्यांना रासायनिक खतं भेटत नाही ते फार चिंता करायची नाही. अर्धा किलो NPK बूस्ट DX आपलं एकरी वापरून टाकायचं. ज्यांना मिळतात त्यांनी अर्धेच घ्या आणि अर्ध NPK बूस्ट DX वापरा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा झालेला दिसेल. तर या पद्धतीनं आणि जीवाणू खतामध्ये नंतर फुलं लागल्यानंतर कोणत्याही पिकाला P बूस्ट DX आणि K लीफ DX अर्धा किलो दोन्ही पण हे तुम्ही वापरू शकता. तर या पद्धतीनं रासायनिक खताचं व्यवस्थापन